बारामतीसोबत होणारी राहुरीची पोटनिवडणूकही बिनविरोध झालेली नाही। राहुरीच्या पोटनिवडणुकीत एकूण 7 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात दिसतात। शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देण्याची घोषणा भाजपने केली। एवढंच नाही तर भाजपने निवडणूक बिनविरोध करण्याचेही प्रयत्न केले, मात्र त्यामध्ये भाजपला यश आलेलं नाही। या निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून गोविंद मोकाटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके हे निवडणूक लढवत आहेत। यासह ठाकरेंच्या शिवसेनेचे रावसाहेब खेवरे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलाय। त्यामुळे आता निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।